एका तरी सभेत मोदी या अरविंद जी आइए बघा एक एक साथी आपल्याकडे जोडले जात आहेत आणि न घाबरणारे तुरुंगात गेलो तरी चालेल पण मोदी समोर झुकणार नाही असे म्हणणारे अरविंद केजरीवाल आपल्या सोबत आलेले आहेत। अरविंद जी मैं थोड़ी देर में मेरी बात पूरी करता हूं। पवार साहेब पण आले, त्यांनाही बोलायचे, खरगे साहेबांना बोलायचे, पण फक्त एक दोन गोष्टी सांगतो। मोदीजींचं जे चाललेलं आहे, आईचं कर्तव्य काय असतं? जसं शोले मधला एक तो डायलॉग आहे, गब्बर सिंग सांगतो कि दूर गांव में आधी रात जब बच्चा रोता है तो मां कहती है बेटे सो जा वरना गब्बर आ जाएगा। तसाच देशातली जनता मोदींना सांगते की आम्हाला भूक लागले, आम्हाला अन्न पाहिजे, आम्हाला नोकऱ्या पाहिजेत, आम्हाला सुरक्षा पाहिजे। मोदी सांगतात गप बसा नाहीतर मुसलमान येतील। अहो 10 वर्ष तुम्ही तिकडे उभवली खुर्ची, या 10 वर्षामध्ये तुम्हाला हा सलोखा करता नाही आला। दर वेळेला काय झालं की पाकिस्तानची भीती दाखवता तुम्ही, चीन बद्दल का नाही बोलत, बेकारी बद्दल का नाही बोलत? आणि मग त्यांचं जे आता सुरू झालं मला खरंच कीव येते। तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला नकली संतान बोलताय। मोदीजी तुमची असलियत काय आम्हाला काढावी लागेल। आणि मी माझ्या या सगळ्या मुंबईकरांच्या समोर तुम्हाला आव्हान देतोय, चला एका व्यासपीठावर येऊया। मी माझी 7 पिढ्यांची वंशावळ जनतेसमोर ठेवतो। मोदीजी तुमची असली तर तुम्ही ठेवा, तुमच्या 7 पिढ्यांनी देशासाठी काय केले ते सांगा, आणि माझ्या ठाकरे घराण्याच्या 7 पिढ्यांनी